नमस्कार. आज शिकणार आहोत बघा घरगुती सामाने म्हणजे रांगोळी गाळून पन्नीमध्ये टाकून घरगुती सामाने खूपच सोपे फ्लावर. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल आपल्याला काय करायचं आहे. आधी कसं आपण रांगोळी काढू ते शिकणार आहे. रांगोळी आपल्याला गाळून घ्यायची अशा पद्धतीने बघा, आणि त्याच्यात जाड असेल ना ते आपल्याला हे बघा अशा पद्धतीने गाळून घ्यायची. जाड असेल ते आपल्याला टाकून द्यायचे. प्लास्टिकची मी अशी पन्नी घेतली बघू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला रांगोळी गाळलेली टाकून घ्यायची अशा पद्धतीने. पहिले आपल्याला रांगोळी गाळून घ्यायची पिठाच्या चाळणीने नाहीतर मैद्याच्या चाळणीने, कारण जाड असलं की गळत नाही. आपण खूपच सोप्या पद्धतीने हे बघा पन्नीमध्ये आपण रांगोळी भरून घेतली बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला थोडी हलकी गाठ मारून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने. आपल्याला कैची घ्यायची आहे आणि थोडा पॉइंट कट करायचा आहे बघू शकता. जवळा अशी रांगोळी भरून घेतली आहे हे बघा अशा पद्धतीने. थोडा टोक आपल्याला कट करायचा आहे. थोडासाच मी कट केला बघू शकता. ती कैची चालत नव्हती, मी मोठी कैची घेतली आहे. अशा पद्धतीने हे बघा रांगोळी आपली अशी सुंदर अशी पडते बघू शकता तुम्ही. आपल्याला हे बघा अशा पद्धतीने गळते बघा. स्टॉप करत जा ना वैभव. हे बघा डॉट किती छान पडतंय बघू शकता तुम्ही. आणि आपल्याला काय करायचं आहे, इथून असा डॉट घ्यायचा 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 आहे. थांब हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हळूच व्यवस्थित करायचं आहे. थोडंसं आपल्याला डार्क करून घ्यायचे. इथे आपल्याला गोल थोडं टाकून घ्यायचे व्यवस्थित. हे बघा थोडं डार्क. आता आपल्याला काय करायचं आहे, बोटाने वेगवेगळं फूल त्याच्यामध्येही आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे. थोडंसं जास्त झालं का व्यवस्थित येत नाही. टोकचं थोडा कट करायचा असेल तर थोडासाच कट करा तुम्ही. गोलही करू शकतो आपण. फक्त आपल्याला हे आवरून धरावं लागेल. हे बघा अशा पद्धतीने राऊंड फुलही काढू शकता तुम्ही. थोडं दाबत जायचं आपल्याला अशा पद्धतीने.
थोडं याच्यात हवा जायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा. थोडं आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे. डॉट पाडायचा आहे, लाईन करायची, तर डॉट पाडायचं. थोडा डॉट पाडायचा, थोडं डबल घेऊया व्यवस्थित. आता हे बघा, थोडं त्याच्यापेक्षा छोटी लाईन, त्याच्यापेक्षा छोटी लाईन, अशा पद्धतीने इथून आपल्याला दुसरी डिझाईन घ्यायची. आता याला काय करायचं, मधून असं गोल आकाराने आपल्याला चकलीसारखं करायचं आहे डिझाईन. बघू शकता, इथूनही म्हणजे मी दाखवते की कुठली कुठली डिझाईन तुम्ही काढू शकता अशा पन्नीने. नक्कीच ट्राय करा. हे बघा, छोटे डॉटही काढू शकता तुम्ही. थोडं बोटाने आपल्याला पंच करून घ्यायचे, दाबायचं आहे, म्हणजे व्यवस्थित आकार येतो. अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आपल्याला. हे बघा, इथंही आपल्याला डॉट पाडून घ्यायचं आहे. थोडंसं याला हलकं सोडायचं आहे. म्हणजे प्लास्टिकच्या पन्नीनेही तुम्ही बघा किती सुंदर असं फ्लावर काढू शकता. ते दाखवलं आहे मी. अशा पद्धतीने इथंही आपल्याला चक्रीसारखं गोल करून घ्यायचे. थोडं हलकं सोडलं की पडतंय. अशा पद्धतीने हे बघा, अशी ही डिझाईन तुम्ही काढू शकता किंवा 3 डॉटही पाडू शकता. डॉट अगदी छान पडतात. प्रॅक्टिस लागेल पण नक्की येईल. पद्धतीने हे बघा, अशी डिझाईनही काढू शकता तुम्ही. फक्त ह्या बाजूला आणि या बाजूला असं करायचं आपल्याला. हे बघा, आता आपण शिकणार आहोत कोयरी डिझाईन. एक मिनिट, आपल्याला थोडा मोठा डॉट पाडून घ्यायचा आहे मध्ये.
आपल्याला असं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आता आपल्याला याला काय करायचं आहे, एका बोटाने फूल तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. यालाही थोडं वरच्या भागात आपल्याला वरती करत जायचं आहे. यालाही आपल्याला वरती भागात करत जायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने. हे बघा, आपल्याला थोडी याच्यामध्ये डिझाईन पाडून घ्यायची अशा पद्धतीने. नक्कीच तुम्ही ट्राय करा. आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत. धन्यवाद. ठीक आहे.